नमस्कार, मी श्रीकांत उमरीकर. आपण पाहतात अनलायझर न्यूज. महाराष्ट्रातलं मतदान परवा संपलं. पाचवा टप्पा होता आणि त्याच्यामध्ये एकूण शेवटचा जो टप्पा होता मुंबईकडचा, आणि नेमकं मुंबईच्याच भागातल्या काही तक्रारी माजी मुख्यमंत्री, जगातले बेस्ट CM राहिलेले उद्धव ठाकरे यांनी अशी तक्रार केली की मुद्दामच मुंबईच्या मतदान केंद्रांवरती हळू मतदान कसं होते आहे, म्हणजे ही जी यंत्रणा आहे ती जाणीवपूर्वक हळू मतदान कसं घडून आणते आहे. आणि याचा कारण की त्यांच्या तथाकथित महाविकास आघाडीला जे प्रचंड सगळीकडं प्रतिसाद मिळत आहे ते सहन न झाल्यामुळेच हा ठरवून केला गेलेला कट. आता त्यांचं बोलणं काय आणि कसं आहे आपण त्याच्या बाबतीत काही न बोललेलं बरं. प्रत्यक्ष प्रक्रिया काय ते समजून घ्या. आपल्याकडं जसं मराठीमध्ये म्हणाय ना, नाचता येईना अंगण वाकडे, तसं झालेलं आहे. ते मतं मिळणार आणि मतदान केंद्र वाकडे. अरे प्रत्यक्ष प्रोसेस काय आहे ह्या सगळ्याच्या बाबतीमध्ये? जुनं जाऊ द्या, 2014, 2019 आणि आता 2024 किंवा मागच्या वेळेस VVPATचा वापर केला होता मोठ्या प्रमाणात म्हणून आपण ते पण पकडूयात. ही सगळी यंत्रणा काय आणि कशी आहे हे उद्धव ठाकरेंना नीट माहिती आहे. ह्या सलग 3 निवडणुका त्यांच्या नेतृत्वाखाली लढल्या गेल्या. आधी तरी बाळासाहेब स्वतः हयात होते. 2014, 2019 दोन्ही म्हणजे लोकसभा आणि विधानसभा, आणि आता ही म्हणजे 5वी मोठी निवडणूक आहे मुंबई परिसरातली. त्याच्यातलं काय महानगरपालिकेची बाजूला ठेवा निवडणूक. ह्या सगळ्यामध्ये प्रत्येक बूथवरती साधारणतः 700-800 मतांचा एक बूथ केला गेलेला आहे. तशी व्यवस्था केलेली. ह्याच्या सगळ्याच्या मतदान याद्या ऑनलाईन ठेवल्या गेल्या. हे सगळं झालेलं आहे. तुम्हाला जर ही एवढी सगळी काळजी होती तर तेव्हा तुमचे तिथे प्रत्यक्ष स्वयंसेवक काय काम करत होते? सगळ्या राजकीय पक्षांची ही जबाबदारी आहे की समजा त्या ठिकाणी सकाळी गर्दी नसेल तर जाऊन आपले जे मतदार आहेत त्यांना बाहेर काढणे, त्यांचं मतदान घडवून आणणे. बरं, हे काही मी नुसतं असं उंटावर बसून शहाणपण शिकवते असं नाही. परभणीला जो माझा मतदारसंघ आहे त्या ठिकाणी आम्ही आमच्या केंद्रावरती, माझी शाळाच ते आमचं मतदान केंद्र आहे, आणि जेव्हा सकाळी गर्दी नव्हती हे कळल्याच्या नंतर नातेवाईक आणि ओळखीच्या कितीतरी लोकांना मी फोन करून ताबडतोब आपण जा, तुमचं यादी इतका नंबर आहे आणि तुमचं मतदान ताबडतोब होऊन जाईल. 17-18 लोकांना मी माझ्या वैयक्तिक पातळीवरती त्यांचं मतदान तातडीनं तिथं घेऊन दाखवलं. ही गोष्ट जर एक माझ्यासारखा व्यवस्थित जो काय म्हणता येईल त्याला तटस्थपणे असणारा माणूस पण शांतपणे करू शकतो, तुमच्याकडे एवढी मोठी यंत्रणा आहे. म्हणजे उद्धव ठाकरेंच्या ह्या बोलण्यामध्ये बाळासाहेबांच्या विचारांचा सगळ्यात मोठा पराभव कुठे मी तुम्हाला सांगतो. सगळ्यात मोठी ताकद शिवसेनेची जी होती की 80% समाजकारण आणि 20% राजकारण. त्याच्यामध्ये 80% समाजकारणामध्ये तुम्ही लोकांच्या अडीअडचणीला पडत होता, समोर येत होता. त्याच्यानंतर ते ॲम्ब्युलन्स चालवत होता, रुग्णवाहिका, सर्वसामान्य लोकांना कागदपत्र काढणे, राशन कार्ड, कितीतरी गोष्टीसाठी मदत करत होता. त्याच्यातलाच एक भाग होता की निवडणूक ओळखपत्र, निवडणूक यादीतली नावं, त्यांचं प्रत्यक्ष त्या मतदान केंद्रावरती. हे पण शिवसेनेचं एकाळी वैशिष्ट्य राहिलेलं होतं. मुंबई आणि त्या परिसरामध्ये शिवसेनेला राजकीय यश तर नंतर मिळालं, पण त्याच काळामध्ये निवडणुकीच्या काळामध्ये याद्या, त्याच्यानंतर त्या पोलचिट तर आधी हातानं लिहावं लागायच्या. आता तरी छापलेल्या स्वरूपातल्या पोलचिट्स ह्या प्रत्यक्ष सरकारकडूनच मिळत आहेत. त्या याद्या घेणे, पोलचिट्स तयार करणे, त्या घरी पोहोचवणे, ही सगळी कामं शिवसेना करत होती, राजकीय यश मिळालं नाही तरी. मग आता जेव्हा तुम्ही ही तक्रार करायला लागलात तर उद्धव ठाकरेंनी ह्याचं उत्तर द्यावं. म्हणजे तुम्ही कबूल केलं की बाबा तुम्ही सगळ्यात मोठा पराभव तुमच्या वडिलांचा केलेला आहे, त्यांच्या विचारांचा केलेला आहे. त्यांनी जी संघटना उभी केली त्या शिवसेनेचा पराभव तुम्ही तुमच्या तोंडानं कबूल करता. जो कुठला राजकीय पक्ष ह्या स्वरूपाच्या तक्रारी करतो तो एका अर्थाने हे कबूल करतो की त्याची यंत्रणा कोसळलेली आहे. भारतीय जनता पक्ष, संघ यांना तुम्ही शिव्या किती द्या, त्यांची आजही यंत्रणा बूथ पातळीवरती कार्यरत आहे. संपूर्ण महाराष्ट्रामध्ये ज्या ठिकाणी प्रत्यक्ष भाजपचे उमेदवार उभे होते 28 ठिकाणी, खरं तर त्यांनी बाकीच्या युतीतल्या लोकांना किती काय मदत केली असं ते म्हणतात, पण ते बाजूला ठेवत वादासाठी. 28 ठिकाणी ज्या ठिकाणी भाजपची यंत्रणा काम करत होती त्या प्रत्येक बूथवरती त्यांनी त्यांच्या पद्धतीनं सगळी व्यवस्था लावलेली होती. त्यामुळे ही तक्रार त्यांनी केली नाही. जे काही तांत्रिक अडचणी आल्या असतील त्या व्यवस्थेपाशी केल्या ते ठीक आहे. मग तुमची ही जबाबदारी होती. शिवसेनेनं, उद्धव ठाकरे गटानं, निदान बाकीचं जाऊ दे, आता महाराष्ट्राचं काय झालं ते, हा जो शेवटचा टप्पा मुंबईमधला होता त्यासाठी जो तुमचा गड राहिलेला आहे, तुमचा बालेकिल्ला राहिलेला आहे, तुम्हाला तुम्हीच राहत्या घरामध्ये तुमचं चिन्ह मिळालेलं नाही आहे, तुम्हाला पंजावरती वोटिंग करावं लागलेलं आहे, अशी परिस्थिती यांची. पण ठीक आहे, ज्या ठिकाणी तुमचे उमेदवार होते त्या सगळ्या ठिकाणी तुमची यंत्रणा काम का करत नव्हती? ही जी तक्रार आहे ना, आम्ही एक फार साधा आक्षेप
जेव्हा शिवसेना फुटली त्याच वेळेस केलेला होता की मुळामध्ये खालच्या पातळीवरती, गल्लीच्या पातळीवरती काम करणारा जो कार्यकर्ता आहे तो ह्या तुमच्या निर्णयामुळे अडचणीत आलेला आहे की त्यांना आयुष्य काँग्रेस आणि राष्ट्रवादीच्या विरोधामध्ये सगळं काम तिथं करण्यात घालवलं आहे. तर आता तुम्ही अचानक युती केली, त्या पोरानं काँग्रेस आणि राष्ट्रवादीसाठी काम कसं करावं. आणि दुसरी महत्त्वाची गोष्ट होती हिंदुत्वाची विचारसरणी. हे जे हिंदुत्वाची जहाल विचारसरणी होती त्याच्या बाजूला जाणारा, त्याची बाजू घेणारा, त्याचा कैवार घेणारा हा जो तुमचा कार्यकर्ता होता, जो त्या बूथवरती बसत होता, जो आज एकनाथ शिंदेसाठी काम करतो आहे, तो केवळ एकनाथ शिंदे या चेहऱ्यामुळे काम करतोय असं नाही. एकनाथ शिंदे त्या पक्षाच्या बरोबर आहे की ते हिंदुत्वाची विचारसरणी चालवत आहेत ते भाजपवाले. तो त्याच्याबरोबर काम करतोय की वर्षानुवर्षे ज्यानं गल्लीच्या पातळीवरती ज्या काँग्रेस आणि राष्ट्रवादीच्या किंवा समाजवादी पक्ष आणि बाकीच्या नेत्यांच्या विरोधात काम केले त्यांच्या विरोधात ते उभे आहेत म्हणून. मग त्याच्यामुळे बूथ पातळीवरची जी सगळी यंत्रणा होती ती तुमची ढासळली ना, कारण तिथं काम करणारा तुमचा माणूस निघून गेला आणि तिथे दुसरा पर्यायाने केवळ पैसे देऊन माणूस बसवता येत नाही. आपला जो कार्यकर्ता तिथे वर्षानुवर्ष काम करत असतो संघटनेचा एका बूथवरती, त्याच्यामुळे माझा बूथ सगळ्यात मजबूत अशी जी एक योजना 2019ला भाजपने राबवली होती त्याचं कारण ते होतं. प्रत्येक बूथवरचा कार्यकर्ता हा सगळ्यात पायाभूत घटक आहे, त्याच्या जोरावरती ही सगळी इमारत उभी आहे. जर तो कार्यकर्ता नसेल तर तुम्ही इकडे कितीही इथं आमच्याकडे असा प्रसंग घडलेला आहे. बाकीच्या सगळ्या गप्पा केल्या आणि त्या कॉलनीमध्ये जेव्हा आदल्या दिवशी आणि मतदारांना तिथून प्रत्यक्ष घेऊन जाण्याच्यासाठी सुद्धा ज्यांनी काम केलं ते महायुतीचे लोक होते. परिणामी त्या गल्लीतलं बहुतांश वोटिंग हे तिकडे निघून गेलं. तुमच्याकडं मतदारांना त्याच्या घरातून मतदान केंद्रावरती नेणे, त्याचं मतदान घडून आणणे ही यंत्रणा शिल्लक राहिलेली नाहीये. संपूर्ण महाराष्ट्रामध्ये महाविकास आघाडीची भानगड अशी होऊन बसलेली आहे. आपसात तंगड्यात तंगड्या असल्यामुळे कोणासाठी कोणी काम करायचं हा मुळात प्रश्न आहे. दुसरी गोष्ट म्हणजे जे असंघाशी संघ असं म्हणतात ते 21 ठिकाणी शिवसेनेचे जे कार्यकर्ते, शिवसेनेचे जे उमेदवार उभे त्यासाठी हे तथाकथित सेक्युलर जे दुसरे पक्ष आहेत त्यांचे माणसं काम करायला तयार नाहीत. आणि जे तुम्ही ज्यांना पाठिंबा दिलेला आहे 27 जागांवरती तिथे तुमचे कट्टर हिंदुत्ववादी शिवसैनिक काम करायला तयार नाहीत. हा जो प्रत्यक्ष तिथे म्हणजे जेव्हा तुम्ही इकडं चर्चा किती करा, कायद्याचं बोला चित्रपटातले एक अप्रतिम असा प्रसंग आहे. यापूर्वी पण मी एका व्हिडिओत सांगितला होता. मकरंद अनासपुरे आणि सचिन खेडेकर समोरासमोर बसलेत आणि तो त्या विरोधी पक्षाचा वकील आहे आणि हा इकडचा वकील आहे. पार्टी करतायत, तिच्या ठिकाणी एकच दारूची बाटली. तो म्हणतो मी सिद्ध करू शकतो की 2 दारूच्या बाटल्या आहेत. कसं काय? तो म्हणला एक ही आणि दुसरी आपण चर्चा करतो आहोत ती. तर मकरंद अनासपुरे त्याला कायदा फिदा गेल्या बाजूला साधं तर्कातलं उत्तर देतो, हो मग ही जी बाटली ती मी घेतो, कल्पनेतली बाटली तू घे. तसं ह्यांचा सगळा जो विरोध आहे ना कल्पनेतला तोच घेऊन बसलेत. हे प्रत्यक्षामध्ये वस्तुस्थिती सर्वसामान्य पातळीवरती काम करायला जो कार्यकर्ता पाहिजे आहे तो शिल्लक राहिलाच नाही. हे इकडेच चालू आहे सगळं ह्यांचं. दिवाणखान्यात बसून मला मुख्यमंत्रीपद पाहिजे, माझा मुलगा कॅबिनेट मंत्री झाला पाहिजे, माझ्या साडूचा पोरगा त्या संघटनेमध्ये पदाधिकारी झाला पाहिजे आणि माझा मेहुणा माझा साडून माझी बायको ह्याच्या पलीकडे गेलेत नाही. ते प्रत्यक्ष जो सर्वसामान्य कार्यकर्ता होता बोलताना किती बोलो तो प्रत्यक्ष तुमच्याकडे उरला नाही. त्याचा परिणाम म्हणजे बूथवरती ज्या अडचणी आल्यात आणि ही तक्रार तुम्हालाच करावी लागते. दुसऱ्या कोणी पक्षानं तक्रार केली तर आपण समजू शकत होतो. उद्धव ठाकरेंना जेव्हा ही तक्रार त्यांचाच बालेकिल्ला असलेल्या मुंबईमध्ये करावी लागली ह्याचा सगळ्यात मोठा अर्थ असा होतो की तुम्हीच हा पुरावा दिलेला आहे की खालच्या पातळीपर्यंत जी कार्यकर्त्यांची म्हणजे संघटना जाळं जे उभं राहिलेलं होतं तुमच्या संघटनेचं तेच विस्कळीत झालेलं आहे. तोच पाया ढासळलेला आहे. दुसरी महत्त्वाची गोष्ट म्हणजे कुठलाही नेता हा समोर दिसावा लागतो. मी घरात बसून राहतो हे महाविकास आघाडीचे मुख्यमंत्री असताना घरातून बाहेरच नाही पडले. निमित्त कोरोनाचं झालं ते ठीक आहे. तुम्ही जर घरातून बाहेर पडणार नसाल, तुमच्या कार्यकर्त्याच्या संपर्कात राहणार नसाल तर तो कार्यकर्ता तुम्हाला जोडला जात नाही. साधी गोष्ट आहे. कुठल्याही लोकनेत्याला लोकांमध्ये मिसळून राहावं लागतं, त्याला दुसरा पर्याय नाही. जो कुठला कार्यकर्ता कुठल्याही निमित्तानं स्वतःला सर्वसामान्य कार्यकर्त्यांपासून तोडून घेतो, लोकांपासून म्हणत नाही मी, ती गोष्ट वेगळी. शिवसेनेच्या उद्धव गटाचे जे कार्यकर्ते आहेत आजही त्यांची तक्रार आहे की त्यांना नेत्याला भेटता येत नाही.
मग अशा पातळीवरती कंटाळून तो कार्यकर्ता बूथवरती काम करायचं सोडून देतो किंवा सरळ दुसऱ्या पक्षाचं काम करायला लागतो. उद्धव ठाकरेंनी ही जी तक्रार केली आहे की त्या ठिकाणी संत मतदान होतं आहे आणि आमच्या कार्यकर्ते काय आमच्या मतदारांना त्यांच्या भाषेमध्ये एक तर नावं गळाली. हा तर आरोपाबद्दल काय बोलावं तेच मला कळत नाही. तुम्हाला तुमच्या मतदारांची सो कॉल्ड त्या प्रत्यक्ष बूथमधल्या त्या वॉर्डातल्या प्रत्येक तुमच्या कार्यकर्त्यांनी ती सगळी यादी तपासून कोणाचे नाव राहिलेत काय नाही याच्यासाठी जागरूकतेनं काम करायला हवं होतं. ते केल्या गेलं नाही. ही जी उद्धव ठाकरेंची तक्रार आहे मतदान केंद्राच्या बाबतीमध्ये त्याच्यातून एवढाच अर्थ निघतो आहे की तळागाळामध्ये माझी संघटना काही शिल्लक राहिलेली नाहीत आणि कार्यकर्ते आणि ते जे सगळं त्याचं जे मजबूत असं जे काही उभारणी केली होती बाळासाहेबांनी ती ढासळून गेलेली आहे. इथेच थांबूयात. धन्यवाद.